जशी महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया म्हणजे मतदान प्रक्रिया पार पडली, तशा पद्धतीनं राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, मतदारसंघामध्ये एकच चर्चा सुरू झाली की छत्रपती संभाजीनगरमध्ये कोण बाजी मारणार आणि कोण त्या ठिकाणचा खासदार होणार। कारण की आतापर्यंत अनेकांनी तर्क वितर्क लावायला सुरुवात केली की कशा पद्धतीनं कोणाला फायदा होऊ शकतो, कोणाला नुकसान होऊ शकतो, किंवा ज्या पद्धतीनं 2019ला परिस्थिती निर्माण झाली होती त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा 2024ला सुद्धा होईल। खैरे की भुमरे का दोघांमध्ये जलील असा सुद्धा प्रश्न अनेकांना पडला होता। त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। छत्रपती संभाजीनगरचा खासदार नेमका कोण होऊ शकतो, जनतेच्या मनामध्ये काय आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर 2019ला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं परिस्थिती निर्माण झाली होती, सरळ सरळ चंद्रकांत खैरे यांचा विजय निश्चित होता असं बऱ्याच जणांना वाटत होतं। पण मात्र त्या ठिकाणी MIM कडून इम्तियाज जलील हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते। चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील यांचा कधीही पराभव करू शकतात असं वाटत होतं। पण मात्र त्या ठिकाणी 2019ला हर्षवर्धन जाधव हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळं त्याचा फटका चंद्रकांत खैरे यांना बसला होता आणि त्या ठिकाणी इम्तियाज जलील 2019ला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले होते, खासदार झाले होते आणि संसदेमध्ये जाऊन त्यांनी आवाज सुद्धा उठवलेला होता। आता त्याच पद्धतीनं परिस्थिती 2024ला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये तयार झाली आहे, निर्माण झाली आहे। कारण की या ठिकाणी उभाटा शिवसेनेकडून पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांना तिकीट मिळालं, उमेदवारी जाहीर झाली, प्रचार प्रसार हा जोरदार सुरू झाला आणि चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील या दोघांमध्ये पुन्हा एकदा टक्कर होईल असंच वाटत होतं। पण मात्र काही दिवस उलटल्यानंतर उशिरा संदीपान भुमरे यांना शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभेची उमेदवारी दिली गेली आणि मग संदीपान भुमरे यांनी या ठिकाणी प्रचार आणि प्रसार जोरदारपणे सुरू केला। लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात संदीपान भुमरे हे सुद्धा उतरले। आता इथं प्रश्न असा आहे की संदीपान भुमरे ज्या विधानसभा मतदारसंघामधून येतात तोच विधानसभा मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये येतो, तो छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये येत नाही। पण तरी सुद्धा त्याचा काही फरक पडणार नाही, काही परिणाम होणार नाही। कारण की छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद हे संदीपान भुमरे यांनी सांभाळलेलं आहे, संपूर्ण लोकसभा मतदारसंघ त्यांना ओळखतो, म्हणून संदीपान भुमरे यांना सुद्धा मोठा पाठिंबा मिळू शकतो अशी सुद्धा चर्चा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चालू होती। अखेर 13 मेला मतदान प्रक्रिया सुद्धा पार पडली आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं किती टक्के मतदान झालंय, कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये किती मतदान झालंय हे सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत, जेणेकरून त्याचा फायदा किंवा नुकसान कोणाला होईल हे आपल्याला सांगता येईल। जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात आणि त्या ठिकाणी कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये किती टक्के मतदान झालंय ते सुद्धा आपण पाहू। जर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये 58.91% एवढं मतदान झालं आहे। तर पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये 57.66% एवढं मतदान झालं आहे। पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये 60.16% एवढं मतदान झालं आहे। तर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 61.75% एवढं मतदान झालेलं आहे। वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 64.04% एवढं मतदान झालं आहे। तर कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये 62.35% एवढं मतदान झालेलं आहे। जर आपण पाहिलं तर 2024ला एकूण 60.73% एवढं मतदान झालेलं आहे। तर 2019ला 63.40% एवढं मतदान झालेलं होतं। 2019ला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये 63.40% एवढं मतदान झालेलं होतं आणि त्या ठिकाणी खासदार इम्तियाज जलील हे निवडून आले होते। आता 2024ला परिस्थिती वेगळी आहे, मतदानाची टक्केवारी ही 3% घसरलेली आहे, 3% मतदान हे कमी झालेलं आहे आणि रंगत तर तिहेरीच होणार आहे।
मागच्या वेळी हर्षवर्धन जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात होते, ह्यावेळी बी ते रिंगणात आहेत, पण मात्र त्या पद्धतीने त्यांचं वर्चस्व यावर्षी राहिलेलं नाही अशी सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. आता सरळ लढत खैरे आणि जलील या दोघांच्यामध्ये होईल, पण मध्ये आता भुमरे आल्यामुळं नेमकं छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडतं, कशा पद्धतीनं घडतं याचं तर्क वितर्क लावणंसुद्धा अवघड झालेलं आहे. कारण की अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठसुद्धा फिरवलेली आहे असं चित्र काही लोकांशी बोलल्यावर आपल्याला समजलं. तसं पाहायला गेलं तर पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील या दोघांमध्ये टक्कर होईल की या दोघांच्या टक्करीमध्ये संदीपान भुमरे हे निवडून येतील का? संदीपान भुमरे चंद्रकांत खैरे या दोघांमध्ये टक्कर होईल आणि इम्तियाज जलील हे पुन्हा एकदा 2019 प्रमाणे बाजी मारतील. तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.